सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं माझे घरातले सगळे कामं आवरून झालेले. आता बरोबर 7 वाजलेले होते. तर इथं मला देवपूजा करायची होती. तर तुम्ही म्हणसान एवढ्या सकाळी देवपूजा, तर हो, मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. मी आमच्या गल्लीतल्या ज्या ताई ना, तर त्यांच्यासोबत आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहे. तर इथं मग लवकर सकाळी उठून माझे कामं आवरून घेतले आणि इथं मग लगेच देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतली. सोबत जे सामान न्यायचं होतं ना देवाचं, तर ते सुद्धा एका साईडनं काढून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि लगेच स्वयंपाकाची तयारी. तर इथं मी रात्रीचे ना चवळ्या भिजत टाकलेल्या होत्या आणि इथं मिरच्यासुद्धा उकडून घेतलेल्या होत्या सोबत नेण्यासाठी, म्हणजे दह्यातल्या. तर भांडेसुद्धा लावून द्यायचे होते एवढे मोठे. तर इथं मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी काही शूटच नाही केलं, कारण मग शूट करत बसलं तर उशीर झाला असता. तर इथं छान अशी चवळीची भाजी बनवली. त्याच्यानंतर ताकातल्या मिरच्या आणि देवांसाठी इथं मी भेंडी बनवून घेतलेली आहे आणि इथं पोळ्या. तर एकाच डब्यामध्ये मी सगळं घेतलेलं आहे. सगळ्याच जणी आपापल्या घरून डब्बा घेऊन येणार होत्या ना, तर त्याच्यामुळं मग मी जास्त काही स्वयंपाक बनवला नाही. तर चला, इथं मी टिफिन पॅक करून घेतलेला आहे. राहिलेले जे वस्तू आहे ना, तर त्या पण पॅक करून घेते. म्हणजे देवाचं सामान घरूनच घेऊन चाललेलं आहे ना, बेलपत्र, अष्टगंध हे सगळं घरूनच घेऊन चाललेलो आहे. तर ते सुद्धा मग व्यवस्थित एका बॅगमध्येच मी भरून ठेवलेले आहे. सोबत थोड्याशा पत्रावळ्यासुद्धा घेऊन चाललेले आहे. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी आहे. तर एका दिवसाची ट्रिप आहे. एका दिवसात आता जायचं आणि संध्याकाळी वापस यायचं आहे. तर मी छान अशी साडीसुद्धा घातलेली आहे आणि देवाच्या दर्शनाला चाललेलो आहे. म्हणजे तिथं एक छान रमणीय ठिकाणी, म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी, तर तिथं चाललेलं आहे. महादेवाच्या दर्शनाला चाललेलं आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे ना, तर त्याच्यामुळं महादेवाच्या दर्शनाला चाललेलं आहे. तर चला, अजून गाडी यायला थोडासा वेळ आहे. तर म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करून देऊ, म्हणजे व्हिडिओला सुरुवात करून देऊ. तर पूर्ण मी तुम्हाला तिथली माहिती देणार, ते पूर्ण परिसर दाखवणार. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. तर चला. Bye bye. Bye bye. See you. Goodbye. Goodbye. Oh. जिथं आम्ही दर्शनाला आलेलो आहे ना, तर तिथं आम्ही आता पोचलेलो होतो. तर इथून आत जाण्याचीच एंट्री होती. थोडंसं निसर्गरम्य ठिकाणी, आजूबाजूनं थोडासा डोंगर आहे. म्हणजे डोंगराच्या पायथ्याशीच असं हे महादेवाचं ठिकाण आहे. तर याला देळप म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ह्या गावाचं नाव आहे ना देळप आहे. तर खूप छान अशी महादेवाची पिंड होती. तर असे इथं महादेवाच्या पिंडीनं तर 7 आहे आजूबाजूनं, म्हणजे अशा डोंगर दऱ्यांनी त्या पसरलेल्या आहे. तर 7 ऋषींनी इथं तपश्चर्या केली होती. ज्या 7 ऋषींनी तपश्चर्या केली ना, तर त्या 7 ठिकाणी महादेवांची स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजे पिंडीची. तर असं म्हणून ते ओळखलं जातं. एवढे 7 तर काही आम्ही करू शकलो नाही एका दिवसात. तर कारण आम्ही घरूनच थोडंसं उशिरा निघलेलो होतो. पण 2-3 जेवढे आमच्याकडून ॲडजस्ट होईल तेवढे आम्ही करणार होतो. तर इथं पहिल्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. खूप छान असं रमणीय ठिकाण आहे. खूप निसर्गरम्य वातावरण आहे.
आता दर्शनाला जाण्याच्या अगोदरनं इथं हातपाय धुतले जातात. बरेच जण इथं आंघोळसुद्धा करतात. असं म्हटलं जाते की इथं आंघोळ केल्यामुळं आपल्याला जी रोगराई झालेली असते तर ती कमी होते, अशी इथली मान्यता आहे. तर इथं पाहिलं असेल तुम्ही देवांसुद्धा आंघोळ करत होता. आमच्यासोबत ज्या ताई आलेल्या होत्या त्यांचा एक मुलगासुद्धा आंघोळ करत होता. तर आम्ही हातपायच धुतलेले होते. बरेच जण हातपाय धुतात, आंघोळही करतात आणि ते पाणी पितातसुद्धा. गोमातेच्या मुखातून जे पाणी पडतं ना, तर ते पाणी एकदम पवित्र असतं. तर इथं सगळेजण हातपाय धुतले. तर इथं एवढे मोठमोठाले झाडं होते आणि एवढे माकड बसलेले होते तिथं. तर ते माकडं आम्हाला खायला काहीतरी द्या असं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं. तर इथं मग आम्ही हातपाय स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही दर्शनाला गेलेलो. आपण कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा, कुठेही पिंडीची स्थापना करा, तिथं म्हणजे नंदी लागतोच. तर इथं त्यांनी मंदिराच्या समोर भली मोठी अशी नंदीची स्थापना केलेली होती. खूप मोठा असा नंदी होता आणि त्या नंदीची इथं स्थापन केलेली होती. तर खूप सुंदर वाटलं ते पाहिल्याच्यानंतर. सगळ्यांनी तिथं पूजापाती केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही आत गेलो. तर छान होतं. आतलं पण जी पिंड स्थापित केलेली होती ना, तर ती पिंडही खूप सुंदर होती. तर चला दाखवते मी तुम्हाला. आम्ही जेवढ्या जणी सोबत आलेलो होतो ना, तर तेवढ्या सगळ्याच जणीच इथं बसलेल्या होत्या. म्हणजे सगळ्याच जणी पूजा करत होतो. तर इथं मी पाणी अर्पण करून दिलेलं आहे. आणि आम्ही सगळ्याच जणी घरून येताना आहे ना, सगळं पूजेचं साहित्य आहे ना, सोबतच आणलेलं होतं. म्हणजे आम्हाला विकत घ्यायचं कामच नाही पडलं. तर सगळ्यांनी बेलपत्रसुद्धा घरूनच घेऊन आलेलो होतो ना, तर बेलपत्र सगळ्यांनी तिथं म्हणजे अर्पण केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल पूर्ण पिंड आहे ना, ती बेलपत्रानंच अशी पूर्ण गच्च भरलेली होती. तर इथं सगळ्यांची छान अशी पूजापाती झाली. त्याच्यानंतर आम्ही आरतीसुद्धा केली. तर थोडंसं मी तुम्हाला मंदिर दाखवते की कशा पद्धतीने. तर इथं आमची मंदिरातली देवपूजा करून झाली होती आणि जिथं गोमातेच्या मुखातून पाणी पडतं ना, तर त्याच्या बाजूनच हा ओलांडा आहे. तर याला ओलांडा म्हटलं जातं. तर तिथं एका छोटीशी महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे आणि उंबराचं झाड आहे. तर त्यांना थोडासा असा वाकडा तिकडा आकार घेतलेला आहे. तर तिथून त्याच्या खालून यायचं म्हणजे त्याला ओलांडून यायचं. तर त्याला नाव पडलेलं आहे ओलांडा. तर आपली जी मनातली इच्छा असती ना म्हणतात, तर ती मागायची आणि ती ओलांडून यायचं. अशी इथली प्रथा आहे. तर त्याच्यामुळं मग बरेच लोक इथं येतात आणि हे आपली मनातली इच्छा सांगतात आणि बऱ्याच लोकांचं तिथं म्हणणं आहे की इथं इच्छा पूर्ण झालेली आहे. तर ज्या लोकांनीचे इच्छा पूर्ण झालेलं आहे ना, तर तिथं ते बांधकाम झालेलं आहे ना, तर त्या बांधकामासाठी त्यांनी तिथं पैसे दिलेले असे तिथले ते पुजारी काका आम्हाला सांगत होते. तर हे नावच ओलांडा असं पडलेलं आहे. इथून एक छिद्र दिसते तुम्हाला, तर हाच ओलांडा आहे. तर या छिद्रातून वरती यायचं. तर ते ओलांडून वरती आल्यासारखं होतं. तर मला हे पण ह्यातलं काही थोडीशी म्हणजे फारशी माहिती नव्हती. जेवढी होती मी तेवढी तुम्हाला सांगितलेली. तर त्याच्यानंतर आमचं ते करून झालं. मग इथं वरती आलेलं होतं. तर इथं भलं मोठं असं पारिजातकाचं झाड होतं. तर खूप मोठं असं झाड झालेलं होतं आणि भलं मोठं खोड पण तयार झालेलं होतं त्याचं. सहसा एवढं पारिजाताचं झाड पाहायला भेटत नाही. तर छान वाटलं आणि थंडगार वाटत होतं. मग आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो
आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही समोर जे मंदिर होतं ना गणेशाचं, तर मग आम्हाला वाटलं तिथं गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं. पण तिथं आहे ना त्यांनी हे जे मी तुम्हाला सांगितलं की इथं 7 ऋषींनी तप केलेलं आहे आणि त्यांनी तप करून इथं महादेव प्रसन्न होऊन तिथं त्या पिंडी स्थापित झालेले आहे. तर हेच ते 7 ऋषी आहे. तर ह्या 7 ऋषींनी वेगवेगळ्या ठिकाणी साधना करून महादेवाला प्रसन्न करून घेतलेले आहे आणि त्या पिंडी तिथं स्थापित झालेलं आहे, अशी याच्या मागची मान्यता आहे. मला पण त्यातलं काही एवढं माहिती नाही, पण तिथं जेवढं ऐकण्यात आलेलं आहे ना तेवढंच मी तुम्हाला सांगते. तर ह्या 7 ऋषींनी 7 ठिकाणी ना तेवढ्या जिऱ्यामध्ये त्यांनी एक स्थान घेतलेलं होतं आणि त्या स्थानी त्यांनी आराधना केलेली आहे, जप केलेला आहे. म्हणजे त्यांनी तिथं अंगावरती वारूळ येईपर्यंत त्याने ती नामस्मरण केलेलं आहे महादेवाचं. तर तिथं मग ते महादेव प्रसन्न होऊन त्यांनी तिथं त्यांना म्हणजे त्यांची पिंडीची स्थापना झालेली आहे असं इथं म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. तर चला इथून मग पुढच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे, तसं मी तुम्हाला दाखवतेच. आम्ही पहिले सुरुवातीला जिथं दर्शन घेतलं त्याच्याच समोरच 2-3 किलोमीटर अंतरावर गोमेधर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तर तिथे एका ऋषींनी म्हणजे आराधना करून तिथं महादेवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. तर हे दुसरं ठिकाणी तिथलं. तर आम्ही जास्त काही दोनच ठिकाणी गेलो, कारण एवढा वेळ पण नव्हता आणि दिवस पण म्हणजे थोडंसं आभाळ पण आलेलं होतं, त्याच्यामुळं मग आम्ही जास्त काही फिरलो नाही. तर हे पण ठिकाणी ना सेम त्याच पद्धतीचं आहे. इथंही छान असा बाहेर छान अशी नंदीची स्थापना केलेली होती आणि आत जी पिंड होती ना तर ती पहिल्या पिंडीपेक्षा थोडीशी मोठी पिंड होती आणि सेम त्याच पद्धतीची पिंड होती. तर अशी ह्या 7 ऋषींनी 7 ठिकाणी अशा पिंडी स्थापित केलेल्या आहे. तर खूप छान एरिया आहे, आजूबाजूनं सगळा डोंगर आहे, नदी वाहती, खूप प्रसन्न वातावरण आहे. एवढं छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. सगळ्यांचे डोकं दुखत होते, पण ते सगळं वातावरण पाहून आहे ना सगळ्यांचे डोके एकदम बरे झाले होते. तर चला इथं आम्ही दर्शन घेतो. बेलपत्र घेऊन बेलपत्र घेऊन इथे आमचं दर्शन करून झालेलं होतं आणि थोडंसं आजूबाजूचा जो परिसर आहे ना तोही मग आम्ही थोडासा पाहून घेतलेला होता. तर छान वाटला, एकदम मस्त प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही सोबत टिफिन आणलेले होते ना, डबे आणलेले होते सगळ्यांनी. तर मग छान आम्ही म्हणजे डबा पार्टी तिथं वरतीच केलेली आहे, जिथं हे महादेवाचं मंदिर होतं ना तिथं एक छान असं झाड होतं. सगळ्यांनी आपापले टिफिन आणलेले होते, सगळ्यांनी ते टिफिन खोलले. तर सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ करून आणलेले होते एकदम निसर्गाच्या सानिध्यात. तसं सहसा शहरातल्या लोकांना हे कधी पाहायला भेटत नाही असं. तर असं बाहेर कुठं गेलं की असं एकदम मोकळ्या वातावरणात बाहेर जेवण्यापेक्षा, हॉटेलला जेवण्यापेक्षा हे जेवण सगळ्यांनाच आवडतं. घरून टिफिन बनवून आणायचे आणि असं निसर्गाच्या सानिध्यात ते मस्तपैकी उघडून ती टिफिन एन्जॉय करायचे. हे सगळ्यांनाच आवडतं. तर मग आम्ही सोबत घेऊन आलेलो होतो. तर सगळ्यांनी एकदम मस्त पोटभर जेवणं केले, सगळ्यांचं एकमेकांना शेअर केलं जे आणलेलं होतं ते. तर चला मी तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा परिसर दाखवते की कशा पद्धतीने. तर हे बघा एकदम छान असा डोंगर आहे अवतीभोवती आणि खाली ना एकदम असं खळखळ पाणी वाहत होतं. म्हणजे नदी ती, पण त्याला काही जास्त पाणी नव्हतं. बहुतेक इकडे ह्या भागात कमी पाऊस झालेला आहे. तर हे बघा थोडंसं इथून पाणी वाहत होतं ना, तर एवढा खळखळ खळखळ आवाज येत होता वरती. म्हणजे आम्हाला वाटत होता पाऊसच येतोय, पण नंतर आमच्या लक्षात आलं की हा पाण्याचा आवाज आहे खालच्या. एकदम खळखळ खळखळ असं पाण्याचा आवाज येत होता. तर एकदम निसर्गरम्य ठिकाणी आणि आम्ही त्या निसर्गरम्यच्या म्हणजे वातावरणातच आज छान असा जेवणाचा एन्जॉय घेतला. सगळ्यांचे जेवणं झाले, थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. तर चला पुढचा प्रवासही दाखवते. आम्ही तिथं जेवणं केले, थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. तर रस्त्यातच आम्हाला देवी मातेचं मंदिर लागलेलं होतं. आंबडापूरची देवी म्हणून म्हटलं जातं. तर ही देवी मी तुम्हाला 2-3 वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. एकदा मी नवरात्रात आलेली होती आणि संक्रांतीच्या वेळेससुद्धा इथं ओटी म्हणजे वाण देण्यासाठी आलेले होते ना. तर 2-3 वेळेस तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण म्हटलं इथं आता आलेलो आहे तर तुम्हालाही थोडंसं शूट करून दाखवते की कशा पद्धतीने. बिलकुल इथं गर्दी नव्हती, एकदम शांतता होती ना, तर त्याच्यामुळे छान शूट केलं गेलं.
तर इथं हे काका बघा एक महादेवाची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला इतके छान पद्धतीनं ते ड्रॉइंग करत होते, म्हणजे कलर देत होते ना, असं वाटत होतं खरोखरचेच महादेव तिथं बसलेले. तर खूप सुंदर वाटलं ते पाहिल्याच्या नंतर. तिथेही मग आम्ही 5-10 मिनिटं थांबलो आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागलो. याच्यानंतर तर काही शूट नाही करता आलं. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा ट्रिपचा व्हिडिओ हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.